तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज विषय असा झाला होता की आमचा सोने भाऊ ना लेक्चर सोडून बाहेर बसला होता आणि आम्ही तेच बघायला आलतो की सोने भाऊ बाहेर कशाला बसलेला आहे। तर बाहेर आल्यानंतर आम्हाला कळलं की आज स्टडी डे आणि त्याच निमित्तानं वहिनीचा फोन आला होता आणि त्याला साथ द्यायला ना आमचे डायरेक्ट सुमित भाऊ उभा होते। आता ह्या दोघांना ना आम्ही वरती घेऊन येत नाही की तेवढ्यातच आमचं ग्राफिक्सचं लेक्चर पुढे चालू झालं होतं आणि तेवढ्यात आमचे नितीन भाऊ ओम भाऊ डायरेक्ट गेम खेळण्यात व्यस्त होते। वहिनीचे प्रेमाचे दोन शब्द ऐकून आमचा सोने भाऊ डायरेक्ट येडा झाला होता। तर आता आमचा शुभम भाऊ एवढे चाळे करत होता, ग्राफ काढायचं सोडून डायरेक्ट पट्ट्यांसोबत खेळत बसला होता। आता आमच्या सुमित भाऊचा मोबाईल हरवला होता आणि तो थेट ना आम्हाला पोरींच्या लाईनला सापडला होता आणि इंजिनिअरिंगला बॅक लागण्याचं कारण म्हणजे ना तासाला फोन बघणं हो, बाकी काय नाही। तर आता आम्ही लेक्चर कडे नीट लक्ष देतच होतो की तेवढ्यातच अनाउन्समेंट करायला ना काही स्टुडंट आले। तर या स्टुडंटची अनाउन्समेंट अशी काय होती की लवकरच आपले डेज चालू होणार होते। तर यांना मी म्हणलं आम्ही डेज तर सेलिब्रेट करू, पण आमच्याकडे माणसं तरी पाहिजे ना डेज सेलिब्रेट करायला। एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवले आणि थेट निघालो घराकडे।